अचानक तिचाच दुपट्टा तिच्या पायात अडकला. ती घसरली. हातातील पूजेची थाळी खाली पडणारच होती, पण त्याआधीच कुणीतरी झटकन पुढे येऊन ती थाळी पकडत म्हणालं, "अरे अरे, सावकाश." आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अनुजाच होती. सुहाणी तिच्याकडे पाहते आणि मग हसत म्हणते, "थँक गॉड तुम्ही वाचवलंत." शेजारी उभ्या असलेल्या एका बाईने म्हटलं, "हो बेटा, नाहीतर तुझं कुंकू खाली पडलं असतं आणि ते अजिबात चांगलं मानलं जात नाही." "थँक सो मच." सुहाणी पुन्हा तिचे आभार मानते. अनुजा हलकसं हसत म्हणाली, "अरे बस बस, किती वेळा थँक बोलणार तुम्ही?" यासोबत दोघेही हसल्या. ना अनुजा सुहाणीला ओळखत होती, ना सुहाणी अनुजाला. दोघींनी फक्त एकमेकींबद्दल ऐकलं होतं. अनुजाने थाळी तिच्या हातात देत आपुलकीनं म्हटलं, "हे घे तुझी थाळी. पटकन पूजा करून ये, मग मी प्रसाद घेऊनच जाईन." सुहाणीही हसत म्हणाली, "फक्त 2 मिनिटं, मी आले लगेच." खाली उभा असलेला सम्राट अजूनही फोनवर बोलत होता. त्याचा चेहरा दुसऱ्या दिशेला होता. अनुजा तिथेच कोपऱ्यात उभी राहून सुहाणीची वाट पाहू लागली. थोड्याच वेळा सुहाणी बाहेर आली आणि सर्वात आधी तिने प्रसाद अनुजाला दिला. प्रसाद घेत अनुजा म्हणाली, "तसं मी पाहिलं, तू काहीतरी बडबड करत होतीस, म्हणूनच तू पडणार होतीस." हे ऐकता सुहाणीला पुन्हा सम्राटचं अनुजाबद्दलचं वाक्य आठवलं, "माझी अनुजा." अनुजाने तिच्याकडे पाहत विचारलं, "काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का?" सुहाणी लगेच म्हणाली, "नाही नाही, तसं काही नाही. ते माझे पतिदेव माझ्यासोबत मंदिरात आले नाहीत." ती थोड्या नाराजीने पुढे म्हणाली, "म्हणाले त्यांचं देवाशी पटत नाही." हे शब्द ऐकताच अनुजालाही क्षणात सम्राटची आठवण आली. "प्लीज अनुजा, मी मंदिरात येत नाही. माझं तुझ्या या देवाशी नाही पटत." एकदा बोललेले त्याचे हे शब्द तिला आठवले. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःवर ताबा मिळवला. सुहानी पुढे बोलतच राहिली, "बस, बाहेरच उभे राहिले. फक्त याच गोष्टीचं मला थोडं वाईट वाटतंय." अनुजाला तिच्या निरागस बोलण्यावर हसू आलं. सुहानी मागे वळून सम्राटकडे पाहत म्हणाली, "अजूनही फोनवरच आहेत." अनुजा म्हणाली, "अच्छा, म्हणजे ते तुझी वाट पाहतायत." सुहानी सम्राटकडे पाहत हसली आणि म्हणाली, "हो, बघा ना, ते आहेत माझे सम्राट." सम्राटचं नाव ऐकताच अनुजाच्या काळजात धस्स झालं. तिने लगेच नजर खाली केली. सम्राटचा चेहरा न पाहताही ती ओळखू शकत होती, तो सम्राटच होता. "तुझे सम्राट?" तिचे ओठ थरथरले. "हो, माझे सम्राट." सुहाणीही भान हरपून बोलली. अनुजाची नजर सम्राटकडून सरकत पुन्हा सुहाणीच्या चेहऱ्यावर येऊन थांबली. सुहाणी अजूनही सम्राटकडेच पाहत होती. तिच्या चेहऱ्याची लाली, डोळ्यातली बेचैनी सगळंच सांगत होतं की ती सम्राटवर प्रेम करू लागली आहे. अनुजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि होटांवर हलकीशी स्माईलही आली. क्षणाचाही विलंब न करता ती तिथून निघून गेली. ती सुहाणीचा सामना करू शकत नव्हती. स्वतःला कमकुवत पडू द्यायचं नव्हतं तिला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सम्राट समोर जायचंच नव्हतं. "ते बघा, ते आहेत." असं म्हणत सुहाणीने जेव्हा मागे वळून अनुजाकडे पाहिलं, तेव्हा ती तिथे नव्हती. सुहाणी आश्चर्याने म्हणाली, "अरे, या कुठे गेल्या? आत्ताच तर इथे होत्या." असं म्हणत तिने थोडं पुढे जाऊन पाहिलं. हे पाहताच अनुजा अजून थोडी मागे सरकली. सुहानी गोंधळून म्हणाली, "अरे, कमाल आहे, इतक्या पटकन कुठे गायब झाल्या?" मग तिला आठवलं की सम्राटला ऑफिसला जायला उशीर होत आहे आणि तो तिची वाट पाहतोय. हे आठवताच ती पटकन खाली धावत सुटली. तिला जाताना पाहून अनुजाने सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढच्या क्षणी तिची पावलं नकळत सुहानीच्या मागे वळली. सम्राट मंदिराच्या पायऱ्यांजवळ उभा राहून फोनवर बोलत होता. त्याला पाहता सुहानी मनात म्हणाली, "गेली कामातून, आता हा पुन्हा चिडणार." ती पुन्हा भरभर पायऱ्या उतरू लागली. शेवटच्या पायरीवर येताच तिचा तोल गेला आणि पाय अडखळला. इतक्या सम्राटने झटकन तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला स्वतःकडे खेचलं. इतकं जवळ की त्याच्या श्वासांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. वर उभी अनुजा हे सगळं पाहत होती. तिला पाहायचं नव्हतं, पण नजरा हटतही नव्हत्या. सम्राटच्या इतक्या जवळ येताच सुहाणीचं हृदय धडधडू लागलं. सावळा रंग, वाऱ्याने उडणारे केस, डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर नेहमीचाच रुबाब. सुहाणीच्या मनात घंटा वाजली. धडधड वाढली, हृदय बेकाबू झालं आणि नजर त्याच्यावर खिळून राहिली. "डोळे आहेत की बटन, पाहून चालता येत नाही का?" सम्राटच्या रुबाबदार आवाजाने ती भानावर आली. पण तिला त्याच्यापासून दूर व्हायची अजिबात घाई नव्हती.
सम्राटचं तिला जवळ घेणं, तिची काळजी घेणं, हे सगळं तिला एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं आणि ती या स्वप्नातून बाहेर यायलाच तयार नव्हती. सुहाणी ज्या नजरेने सम्राटकडे पाहत होती त्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती त्याच्यासाठी काहीतरी वेगळं अनुभवू लागली आहे. वर उभी अनुजाही हे सगळं ओळखत होती. पण सम्राट, तो तर दगडासारखा स्थिर. तो सुहाणी समोर चुटकी वाजवत म्हणाला, आता असंच दिवसभर उभी राहणार आहेस का? आधीच तुझ्यामुळे ऑफिसला उशीर होतोय मला. सुहाणी एकदम भानावर आली आणि घाईघाईने त्याच्यापासून दूर झाली. सम्राट चिडत म्हणाला, देवाने दिलेले हे 2 डोळे वापरत जा जरा, सतत पडतच असतेस. सुहाणी लगेच ओठ फुगवत म्हणाली, तुम्हाला नाही वाटत तुम्ही जरा जास्तच बोलताय? मी काय मुद्दाम पडते का? पाय अडकला तर मी काय करू? आणि तुम्ही जेव्हा पहा तेव्हा रागाने धूर सोडत असता, त्याचं काय? मी ना आजोबांना सांगते, मग म्हणू नका. सुहाणीचे ते निरागस नखरे आणि आजोबांची धमकी ऐकून सम्राट अजूनच चिडला. जरी अनुजाला दोघांचं बोलणं ऐकू येत नव्हतं, तरी त्यांना पाहूनच तिला समजलं होतं की दोघात हलकी पुलकी नोकझोक सुरू आहे. सम्राट, जो नेहमी अनुजाशीही मोजून मापून बोलायचा, आज तो सुहाणीशी इतक्या सहजपणे बोलत होता. हे पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने मनातच म्हटलं, सुहाणी, तूच बनली आहेस सम्राटसाठी. तू त्याला बदलशील, तू त्याला पुन्हा जगायला शिकवशील. हे विचार करत ती मागे वळू लागली. सम्राट काहीही न बोलता गाडीच्या दिशेने चालू लागला. सुहाणी त्याच्या बरोबरीने चालत म्हणाली, तसं तुम्ही तर फोनवर बोलत होता ना, मग तुम्हाला कसं कळलं की मी पडणार आहे? सम्राट तिच्याकडे न पाहताच म्हणाला, माझे 4 डोळे आहेत, 2 पुढे 2 मागे. सुहाणी हळूच पुटपुटली, काश 4 डोळ्यांसोबत देवाने एक मेंदूही दिला असता. हे बोलून ती स्वतःच मंद हसू लागली. सम्राट तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, हिचा एक स्क्रू ढिला आहे की काय? शेवटी दोघे तिथून निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर अनुजाही तिथून निघाली, पण तिचं घराकडे जाण्याचं मन नव्हतं. ती फक्त पायी एकाच दिशेने चालत राहिली. नको असूनही तिच्या मनात सम्राट आणि सुहाणीच फिरत होते. सुहाणीचं त्याला माझे सम्राट म्हणणं तिच्या मनात काहीतरी तुटत होतं, काहीतरी तिच्यापासून दूर जात होतं. पण मग स्वतःला समजावत ती म्हणाली, काय विचार करतेस तू अनुजा? तूच तर त्याला स्वतःपासून आधीच दूर केला आहेस ना, मग आज का असं होतंय तुला? हो, मी त्याला स्वतःपासून दूर केलं होतं, पण कदाचित मी स्वतः त्याच्यापासून कधीच दूर जाऊ शकले नाही. काहीतरी बाकी होतं जे आज कदाचित संपलं. असे विचार करत करत ती पुढे चालत राहिली. चालत चालत ती एका पार्क समोर येऊन थांबली. नकळत तिची पावलं आत वळली. ती आतल्या एका बाकावर जाऊन बसली. त्या क्षणी तिला खूप एकटं वाटत होतं. दुसरीकडे सम्राट गाडीचा वेग वाढवत ऑफिसकडे निघाला होता. नेहमीप्रमाणे गाडीत शांतता पसरली होती. सुहाणीला अजिबात कल्पना नव्हती की सम्राट तिला ऑफिसला घेऊन चालला आहे. खरं तर काही कागदपत्रांवर त्याला तिच्या सहीची गरज होती. आणि सुहाणी म्हणजे सुहाणी. कधी लगेच सही करून टाकते, तर कधी नखरे सुरू करते. म्हणूनच सम्राट तिला काही न सांगता ऑफिसला घेऊन चालला होता, जेणेकरून ती तिथे सगळ्यांसमोर काही बोलणार नाही आणि सहज सही करून टाकेल. इकडे अनुजा पार्कमध्ये बसली होती. तेवढ्यात तिची नजर एका बाईवर गेली, जी चक्कर येऊन खाली पडणारच होती. अनुजा धावत तिच्याकडे गेली आणि तिला सावरत म्हणाली, अरे अरे आंटी, सांभाळा स्वतःला. असं म्हणत तिने त्यांना बाकावर बसवलं आणि आपल्या बाटलीतलं पाणी पाजू लागली. पाणी प्यायल्यानंतर त्या बाईला थोडा आराम वाटला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बेटा, समोरच माझं घर आहे, मला तिथपर्यंत. इतकं बोलून त्या थकून शांत झाल्या. अनुजा प्रेमाने म्हणाली, तुम्ही आधी शांत व्हा, मी तुम्हाला घेऊन जाते. अजून थोडं पाणी घ्या. ती बाई अजून थोडं पाणी पिते आणि काही क्षणात शांत होते. या आंटी, मी तुम्हाला घरी घेऊन जाते, अनुजा तिचा हात धरत म्हणाली. दोघी एकत्र चालू लागल्या. एक गोष्ट सांगू आंटी, तुमची तब्येत ठीक नव्हती तर तुम्ही पार्कमध्ये आलातच कशाला? तुम्हाला काही झालं असतं तर? आणि तुमची मुलं कुठे आहेत? इतक्यात त्या बाईचं घर आलं. सगळं सांगते, आधी मला आत घेऊन चल आणि माझ्या मुलाचा नंबर लावून दे, त्या थकलेल्या आवाजात म्हणाल्या. अनुजा त्यांना आत घेऊन गेली. इकडे सम्राट सुहाणीला घेऊन ऑफिसमध्ये पोहोचला होता. संपूर्ण रस्ताभर दोघांनी एक शब्दही बोलला नव्हता. ऑफिस पाहताच सुहाणी एकदम दचकली. हे कुठे आलो आपण? घर कुठे गेलं? मला तर घरी जायचं होतं.
एकदम इतके प्रश्न विचारायला लागल्यावर सम्राटने वैतागून तिच्या ओठांवर हात ठेवला, जे सुहाणीला गप्प करण्यासाठी पुरेसं होतं. चूप, एक शब्दही नाही. एका श्वासात किती बोलू शकतेस तू? त्याने थोडं जवळ येत म्हटलं. सम्राटच्या जवळ येताच त्याच्या परफ्यूमचा सुगंध सुहाणीला जाणवला आणि तिची तर पूर्ण हालतच खराब झाली. ती पटकन त्याचा हात आपल्या ओठांवरून दूर करते आणि मागे सरकत सीटला टेकते. तिलाच कळत नव्हतं की ती काय करत आहे. सम्राट तिच्या या वागण्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. सुहाणीच्या श्वासांचा वेग वाढला होता. तिने दोन्ही हाताने आपला ड्रेस घट्ट पकडला आणि तिरक्या नजरेने सम्राटकडे पाहिलं. तेव्हाच तिला जाणवतं की सम्राट तिच्या आणखीन जवळ येतोय. हे पाहताच तिचे डोळे मोठे होतात. हे हे काय करताय तुम्ही? माझ्याकडे काय येताय? ती अडखडत म्हणाली. पण सम्राट थांबत नाही. तो तिच्या जवळ येतो आणि हात तिच्या चेहऱ्याकडे नेतो. जर तुम्ही माझ्या जवळ आलात ना तर मी आजोबांना सांगेन, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. सम्राट चिडून म्हणाला, ओ शटअप, सतत आजोबा आजोबा, मी नाही घाबरत त्यांना. आणि राहिली गोष्ट तुझ्या जवळ येण्याची, तर तुझ्या केसात काहीतरी अडकलं होतं, ते काढत होतो. तुला खाणार नव्हतो मी. मोठी आली आजोबाची चमची. हे ऐकता सुहाणी लगेच म्हणाली, सॉरी. तिने इतक्या निरागसपणे सॉरी म्हटलं की सम्राटचा सगळा राग एका क्षणात शांत झाला. रागासमोर राग करणं सोपं असतं, पण कोणी रागासमोर प्रेमाने बोललं तर माणूस गोंधळून जातो. आज सम्राटचीही तशीच अवस्था झाली होती. सुहाणीच्या त्या गोड सॉरीने तो क्षणभर निशब्द झाला. सुहाणी त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून समजली होती. सम्राटला स्वतःच्या भावना व्यक्त करायला जमत नाही. एवढं मात्र ती ओळखून होती की रघुवीरजींनी नेहमीच त्याच्यावर स्वतःचे निर्णय लादले. कधी त्याच्या मनाचं ऐकलंच नाही. म्हणून तो इतका चिडका आणि रागीट झाला आहे. तसं किती वेळ लागणार आहे ऑफिसमध्ये? मी नाश्ता केला नाहीये. मला खूप भूक लागली आहे. सुहाणी अगदी सहजपणे म्हणाली. हे ऐकून सम्राट म्हणाला, ओ आय एम सॉरी. मी तर विसरलोच होतो. काही पेपर्सवर तुझ्या साईन हव्या आहेत म्हणून तुला इथे घेऊन आलो. तोही शांतपणे बोलला. चल आत, असं म्हणत तो गाडीतून उतरला. सुहाणीही गाडीतून खाली उतरली. दोघं एकत्र ऑफिसच्या आत जाऊ लागले. दुसऱ्या बाजूला अनुजा त्या बाईला त्यांच्या घरात घेऊन जाते आणि त्यांना अलगद सोफ्यावर बसवते. घर फार मोठं नव्हतं, पण खूप सुंदर आणि स्वच्छ होतं. प्रत्येक भिंतीवर अप्रतिम चित्र सजवलेली होती. जणू कुणीतरी मनातील सगळे रंग कागदावर उतरवले होते. अनुजा प्रत्येक पेंटिंगकडे मन लावून पाहत होती. तेवढ्यात तिची नजर घरभर पडलेल्या खेळण्यांवर जाते. जिकडे पाहावं तिकडे फक्त खेळणीच खेळणी. तेवढ्यात ती बाई म्हणाली, बेटा, हा माझ्या मुलाचा नंबर आहे आणि तो तिकडे माझा फोन आहे. काही हरकत नाही आंटी, मी माझ्या फोनवरून लावते. तुम्ही काळजी करू नका. असं म्हणत अनुजा स्वतःचा फोन काढते आणि नंबर डायल करते. फोन लावून ती त्या बाईच्या हातात देते आणि स्वतः पुन्हा त्या पेंटिंग्स पाहायला जाते. तेवढ्यात त्या बाईचा आवाज तिच्या कानावर पडतो. कुठे आहेस तू? लवकर घरी ये. तुझ्या लाडकीने तर घर डोक्यावर घेतलंय. माझी तर हालत खराब झालीये. बस तू लवकर ये. असं म्हणून त्या फोन ठेवतात. तेवढ्यात अनुजाची नजर टेबलवर ठेवलेल्या सियाच्या फोटोवर जाते. अरे, ही तर सिया आहे. ती फोटो हातात घेत म्हणाली. तू सियाला कसं ओळखतेस? ती बाई आश्चर्याने विचारते. असंच योगायोगाने भेट झाली होती. खूप गोड आहे ती. अजूनही मी तिला विसरू शकले नाही. अनुजा हसत म्हणाली. कुठे आहे ती? असं म्हणत ती सियाला शोधू लागते. त्या बाई सुस्कारा टाकत म्हणाल्या, काय सांगू बेटा, आई नाही ना तिची, म्हणून राघवने तिला डोक्यावर बसवलंय. स्वतः सकाळी कामावर निघून जातो आणि मग ही मला हैराण करते. जेवली नाहीये अजून, म्हणते पप्पांच्या हातानेच खाणार. थोडं थांबून त्या पुढे म्हणाल्या, मी किती वेळा राघवला सांगते, लग्न कर आता, माझं वय झालंय, आता माझ्याकडून सगळं सांभाळलं जात नाही. पण तो ऐकतच नाही. म्हणतो दुसरी कुणी आली आणि तिने सियाला आपलंसं नाही केलं तर? मी एकटाच पुरेसा आहे तिच्यासाठी. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. अनुजा अलगद म्हणाली, आंटी, सिया कुठे आहे? समोरच्या खोलीत फुगून बसलीये. तिचा राग घालवण्यासाठीच तिच्यासाठी आईस्क्रीम आणायला गेले होते बाहेर, ती बाई म्हणाली. इकडे सम्राट आणि सुहाणी ऑफिसच्या आत जातात. सम्राटच्या रुबाबदार पर्सनॅलिटीमुळे सगळे आधीच त्याला घाबरायचे
आणि आज त्याच्यासोबत एवढी सुंदर मुलगी पाहून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ऑफिसमधले मुलं तर डोळे फाडून फक्त सुहानीकडेच पाहत होते. हे सम्राटच्या नजरेतून सुटलं नाही. काय झालं कोण जाणे. तो अचानक सुहानीचा हात धरून तिला स्वतःजवळ ओढतो आणि ठाम आवाजात म्हणतो, मीट माय वाईफ, सुहानी सम्राट सूर्यवंशी. त्याने हे इतक्या अधिकाराने म्हटलं होतं, जणू तो सगळ्यांना सांगत होता की ही माझी आहे. बाकी सगळ्यांसोबत सुहानी ही थक्क झाली होती. जो माणूस कधी तिचं नाव सुद्धा घेत नव्हता, नेहमी ए मुली ए मुली असंच म्हणायचा, तो आज सगळ्यांसमोर तिला म्हणत होता, सुहानी सम्राट सूर्यवंशी. हे शब्द सतत सुहानीच्या कानात घुमत राहिले. तिची नजर त्या हातावरून हटतच नव्हती, ज्या हाताला सम्राटने घट्ट पकडलं होतं. जे मुलं सुहानीकडे पाहत होते, त्यांना जेव्हा कळलं की सुहानी सम्राटची पत्नी आहे, तेव्हा सगळ्यांचीच हवा टाईट झाली. सगळ्यांनी लगेच नजर खाली केली. तेवढ्यात सम्राटचा मॅनेजर धावत धावत आला आणि सुहानीचं स्वागत करत म्हणाला, वेलकम मॅम, वेलकम. बाकी सगळ्यांनीही सुहानीचं स्वागत केलं. सुहानीनेही सगळ्यांना हसत थँक्यू म्हटलं. त्यानंतर सम्राट तिचा हात पकडून तिला आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. मॅनेजरही त्यांच्या मागोमाग गेला. इकडे राघव घाईघाईने आपल्या घरी पोहोचला. सुधाजी आपल्या खोलीत आराम करत होत्या. काय झालं तुम्हाला? सिया कुठे आहे? तिला काय झालं? ती कुठेच दिसत नाही आणि तुम्ही इतक्या थकलेल्या का दिसताय? तो जवळजवळ एका श्वासात सगळं बोलून गेला. घाई गडबडीत त्याने खोलीत बसलेल्या अनुजाला पाहिलंही नाही. थकायचं वय आहे त्यांचं, मग थकणारच ना, पण तुम्ही त्यांचं काही ऐकतच नाही. अनुजा अचानक बोलून गेली. तिला तिथे पाहून राघव थक्क झाला. अनुजा 2 पावलं पुढे येत म्हणाली, जेव्हा आंटी तुम्हाला सांगत आहेत की त्यांची तब्येत ठीक राहत नाही आणि सियाही त्यांना खूप त्रास देते, मग तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? सियालाही आईचं प्रेम हवं ना? प्रत्येक सावत्र आई वाईट नसते. सांगा ना, का नाही करत तुम्ही दुसरं लग्न? राघव हलकसं हसत म्हणाला, अरे अरे, दुसरं लग्न तर तेव्हाच करेन ना, जेव्हा पहिलं होईल. हे ऐकताच अनुजा गोंधळून म्हणाली, म्हणजे? इकडे सम्राट तसंच सुहानीचा हात पकडून तिला आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. मॅनेजरही त्यांच्या मागोमाग आत येत म्हणाला, सर, तुम्ही खूप छान केलं की मॅडमला आज सोबत घेऊन आलात. आता जितके हवे तितके साईन घेऊ शकतो आपण. सम्राटने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. सॉरी सर, असं म्हणत त्याने लगेच फाईल उचलली आणि सुहानी समोर ठेवली. सम्राट शांत आवाजात म्हणाला, हे सगळं नंतर, आधी सुहानीसाठी नाश्ता घेऊन या. सुहानी लगेच म्हणाली, नाही नाही, मी घरी जाऊन. सम्राटने तिच्याकडे रागाने पाहिलं. ते पाहून सुहानीला त्या क्षणी गप्प बसणं योग्य वाटलं. काही वेळातच सम्राटने खाण्यापिण्याच्या पदार्थांनी पूर्ण टेबल भरून टाकलं. सुहानी पाहत होती. सम्राट वरून जितका कठोर दिसतो, आतून तो तितकाच काळजी घेणारा आहे. सगळ्यांना सम्राटचा रागीट चेहरा दिसत होता, ज्याला सगळे घाबरत होते. पण सुहानी त्याचा दुसरा चेहरा पाहत होती आणि ती त्याच्या त्या रूपाशी नकळत जोडली जात होती. बाहेर सगळा स्टाफ हैराण होता. ज्या कॅबिनमध्ये आजवर फक्त ब्लॅक कॉफी जायची, आज तिथे छान छान नाश्ता जात होता. सुहानी तर फक्त उभी राहून सम्राटकडे पाहत होती आणि तेही खूप प्रेमाने. आणि सम्राट, तो मात्र आपल्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. मजाल आहे की एकदाही सुहानीकडे पाहिल. मॅनेजर नाश्ता ठेवून बाहेर निघून गेला. सम्राट अचानक नजर वर करतो आणि सुहानी एकदम गोंधळून जाते. ती लगेच आपली नजर दुसरीकडे वळवते. आता भूक कुठे गेली तुझी? लवकर खा, मग मी तुला घरी सोडतो, तो शांतपणे म्हणाला. मी एकटी खाणार नाही, तुम्हालाही माझ्यासोबत खावं लागेल. सुहानीनेही आपली अट त्याच्या समोर ठेवली. सम्राटने जोरात फाईल बंद केली. तो काही बोलणार इतक्या सुहानी आधीच सोफ्यावर बसत म्हणाली, माझी साईन हवी आहे ना तुम्हाला? मग गप्प बसून नखरे न करता इथं येऊन नाश्ता करा. एका क्षणासाठी सम्राटलाही राग आला, पण तेवढ्यात त्यालाही स्वतःची भूक जाणवली आणि तोही नाश्ता करायला बसला. दोघे शांततेत एकत्र नाश्ता करत होते. आज त्यांच्यामध्ये अंतर होतं, पण लवकरच ते अंतरही मिटणार होतं. इकडे राघवचं बोलणं ऐकून अनुजा आश्चर्याने म्हणाली, म्हणजे? ऐकून राघव हलकसा हसला आणि तो आज सियाकडे गेला. सुधाजी अनुजाला सांगू लागली, सिया माझी नात आहे आणि राघव तिचा मामा लागतो. खरं तर सियाच्या जन्माच्या वेळीच माझी मुलगी या जगातून निघून गेली.
तिच्या सासरच्यांनी तर सियाकडे पाहणं सुद्धा योग्य समजलं नाही. राघव आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचा. तिची एकुलती एक निशाणी तो कशी सोडणार, म्हणून आम्ही तिला आपल्या घरी घेऊन आलो. माझ्या मुलीचं नाव सिया होतं, म्हणून राघवने तिचं नावही सिया ठेवलं. अनुजा हळू आवाजात विचारते, मग तुमच्या मुलीचे पती ते काही बोलले नाहीत? सुधाजी डोळे पुसत म्हणाल्या, ते तर सियाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे तुटून गेले होते. आपल्या मुलीला सोबत ठेवायचं होतं त्यांना, पण आई वडिलांसमोर त्यांचं काही चाललं नाही. कधी मधी येतात भेटायला, पण जितकं प्रेम राघव सियावर करतो तितकं तर तेही करू शकत नाही. सियाची कहाणी ऐकून अनुजाच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी तरळलं. दूर उभा असलेला राघव फक्त तिलाच पाहत होता. अनुजाच्या साधेपणाने तो नकळत तिच्याकडे ओढला जात होता. इकडे ऑफिसमध्ये सम्राट आणि सुहाणीचं नाश्ता करून झालं होतं. आता वेळ होती पेपर्सवर सही करण्याची. मॅनेजर 4-5 फाईल आणून सुहाणी समोर ठेवतो. सम्राट तिला कुठे कुठे सही करायची ते समजावून सांगत होता. मॅनेजर हसत म्हणाला, सर, मी तर म्हणतो 2-4 कोरे पेपर्सही मॅडम कडून साईन करून घ्या. आज मॅडम खूप चांगल्या मूडमध्ये आहेत, आरामात साईन करत आहेत, नाहीतर इतक्या लवकर कुठे मांडतात. तुमचीच हालत खराब होते. तो बोलता बोलता सहजच बोलून गेला. सम्राटने रागाने ओरडत म्हटलं, गेट आउट. मॅनेजर लगेच बाहेर निघून गेला आणि सुहाणी मंद मंद हसू लागली. तुला फार हसू येतंय, सम्राट चिडत म्हणाला. आता हसायला पण तुमची परवानगी घ्यावी लागेल का? तीही त्याच्याच अंदाजात म्हणाली. हे ऐकून सम्राट परत एकदा निशब्द झाला. इकडे सगळ्याबद्दल ऐकून अनुजाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. दूर उभा असलेला राघव तिलाच पाहत होता. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाला इतकं मनापासून कसं जाणू शकते की ती स्वतः रडू लागेल, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण अनुजा सगळ्यांपेक्षा वेगळी होती. ती सियाशी मनाने जोडली गेली होती. तिच्यासाठी तिथे थांबणं आता जड होत होतं. मोठ्या प्रेमाने स्वतःला सावरत ती उठली आणि म्हणाली, आता मी निघते आंटी. सुधाजी म्हणाल्या, सिया तुझ्याशी किती पटकन मिसळली. वेळ मिळाला की येत जा बेटा. हो आंटी, नक्की येईन, अनुजा म्हणाली. तेवढ्यात राघवही आला आणि म्हणाला, आई, मीही निघतो, सिया झोपली आहे. यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले. अनुजा हळू आवाजात म्हणाली, आय एम सॉरी. राघव आश्चर्याने म्हणाला, सॉरी कशासाठी? तो थोडा गोंधळून गेला होता. मी तुम्हाला खूप काही बोलले. हे ऐकून राघव हसला. अरे हो, मी तर घाबरलोच होतो की तुम्ही मला माराल की काय, तो हसत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर अनुजाई हसली. गप्पा मारता मारता दोघे राघवच्या बाईक जवळ आले. ओके, मी निघते, अनुजा म्हणाली. या ना, मी तुम्हाला सोडतो. राघव सहजपणे म्हणाला. नाही नाही, मी स्वतः जाईन, ती संकोचाने म्हणाली. प्लीज संकोच करू नका, चला माझ्यासोबत, मी सोडतो तुम्हाला. शेवटी त्याच्या साध्या आग्रहापुढे अनुजाला मान्य करावंच लागलं. ती त्याच्या बाईकवर बसली आणि दोघे निघून गेले. इकडे ऑफिसमध्ये सम्राटला कुणाचा तरी कॉल येतो. तो कॉल उचलतो आणि थोडा वेळ बोलल्यानंतर सुहाणीला म्हणतो, माझी एक अर्जंट मीटिंग आली आहे, मी तुला सोडायला येऊ शकत नाही, तू ड्रायव्हर सोबत जा. थोड्याच वेळात सुहाणी घरासाठी निघाली. ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि मागच्या सीटवर बसलेली सुहाणी मात्र सम्राटच्या विचारात हरवली होती. तिच्या डोळ्यासमोर लग्नापासून आतापर्यंतचा सगळा प्रवास फिरत होता. तिला स्पष्ट दिसत होतं, रागात का होईना, पण सम्राटने तिची पूर्ण काळजी घेतली होती, तिची साथ दिली होती. परिस्थिती कोणतीही असो, जितकी ती त्याच्याबद्दल विचार करत होती तितकी ती त्याच्याशी जोडली जात होती. एका बाजूला तिच्या मनात सम्राट होता आणि दुसऱ्या बाजूला विराट. जेव्हा ती दोघांची तुलना करत होती तेव्हा तिला जाणवलं, जितकं सहज तिला सम्राट सोबत वाटत होतं तितकं कधीच विराट सोबत वाटलं नव्हतं. ती मनोमन सम्राटसाठी काहीतरी अनुभवू लागली होती, पण स्वतःच्या भावनांपासून अजूनही पूर्णपणे अनभिज्ञ होती. घरी पोचल्यावर पूर्ण दिवस ती फक्त सम्राटचाच विचार करत राहिली, किंवा असं म्हणावं, ती त्याला मिस करत होती. सम्राटचं चिडणं, कधी नकळत हसणं, हे सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं. आणि इथे सम्राट अजूनही आपल्या कामात गुंतलेला होता. उशिरा रात्री त्याचं काम संपलं आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.